विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी महिला काँग्रेसची जय्यत तयारी। महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणणारच, अध्यक्षा कुमारी हेमा चिंचोळकर। आगामी सोलापूर महानगरपालिका 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची महत्त्वाची बैठक शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली असून मे महिन्याच्या अखेरीस आरक्षण पण जाहीर होणार आहे। त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम तारखा केव्हाही जाहीर होतील या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून पुढील नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांनी महिलांना मार्गदर्शन करून व सूचना केल्या। त्याचप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करताना हेमाताई म्हणाल्या, गेल्या 5 वर्षात सोलापुरातील जनतेला भाजपाने खोटी आश्वासने देऊन त्यापैकी एकही पूर्ण केली नाहीत। वास्तविक पाहता 2 आमदार व 1 खासदार भाजपाचा असून सुद्धा सोलापूर शहराची वाट लावली। स्मार्ट सिटीच्या कामाचा तर सर्व बंट्याबोळच केला। सोलापूर हे खड्डापूर करून ठेवले आहे। शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। कमी दाबाने वेळी अवेळी अपुरा पाणीपुरवठा करून तो सुद्धा 5 दिवसाआड केला जातो। पाणीपट्टी मात्र भरमसाठ आकारली जाते। याबाबतचे जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय अपयशी ठरलेल्या भाजपाने घेतले नाहीत। अशी परिस्थिती माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना कधीच आली नव्हती। हे आता समस्त नागरिकांना समजून चुकले आहे। तेव्हाही सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहून निवडणुकीत हे प्रश्न घेऊन उतरणार आहोत आणि महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याच्या दृष्टीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त महिला नगरसेविका निवडून आणण्याचा निर्धार सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांनी व्यक्त केला। यावेळी ॲड करीमुन्निसा बागवान, सुमन जाधव, वीणा देवकते, शुभांगी लिंगराज, पद्मा मटाला यांनी पण आपले विचार मांडले। बैठकीस ॲड बागवान, वीणा देवकते, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, शुभांगी लिंगराज, प्रा संगमित्रा चौधरी, सलीमा शेख, बसंती साळुंके, लता गुंडला, महादेवी अलकुंटे, सबीना इंगळगी, मंगल वाघमारे, मुमताज तांबोळी, माया जाधव, स्नेहल शिंदे, चंदा काळे, सुनीता बेरा, सुनीता शेरखाने, सुनीता होटकर, रेणुका दिनकर, नीता बनसोडे, पार्वती साखरे, जुलेखा बिजापुरे, मीना गायकवाड, मुनेराबी शेख, अर्चना जाधव, जाकिया पठाण, आशा शिंदे, शबाना शेख, फातिमा मुलानी, जयश्री माने, खादाळी शेख, सुरेखा घाडगे, रेहाना पठाण आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बैठकीचे प्रास्ताविक प्रमिला तुपलवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौलता गुंगला यांनी केले। की महिलांची आपली कोणाची गैरसमज व्हावी। आज जेवढा महिला आहे तेवढा सगळ्यात समजलं मी बाकीच्यांना मेसेज देणार आहे, पण तुमच्या संपर्कामधल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना तुम्ही कल्पना द्या आणि त्या पद्धतीने नियोजन करणे, तयारी करणे। आता केव्हा इलेक्शन लागेल हे सांगता येत नाही। एका वेळी जुलैमध्ये सुद्धा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। काल कोर्टाने निर्णय दिला ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे त्या ठिकाणी पावसाळा जास्ती नाही आहे त्या ठिकाणी इलेक्शन घ्यायला काही हरकत नाही। अशा पद्धतीने निवडणूक समितीला त्यांनी आदेश दिले। त्यानुसार आता एक गोष्ट होणार आहे की मुंबईला पाऊस खूप आहे, कोकणात पाऊस खूप आहे आणि ते पावसाचा भाग जर तो भाग सोडला कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती जिथं आहे ती परिस्थिती सोडून बाकीच्या ठिकाणी इलेक्शन घ्यायला हरकत नाही आणि इलेक्शन घ्यावं।
अशा पद्धतीने आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानुसारच वॉर्ड रचना डिक्लेअर केलेली आहे. वरच्या आदेशानुसारच वॉर्ड रचना ही मागच्या आठवड्यात डिक्लेअर केलेली. आता आजच केलं वॉर्ड रचना झाली म्हणजे एक एक टप्पा पुढे सरकार लागलेला आहे. आता आरक्षण महिलांचं आरक्षण जे आहे ते महिलांचं आरक्षण आता या महिनाखेरपर्यंत आयुक्तांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं आता आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर फारसं इलेक्शन लांब होऊ शकत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या. केव्हा पण जुलैमध्ये केव्हा पण आचारसंहिता लागेल, इलेक्शन डिक्लेअर होईल. त्यामुळं सप्टेंबरमध्ये होईल, पाऊस झाला होईल किंवा अजून अवकाश आहे, ज्यांनी मागणी केली आहे ती मंजूर होईल. या भ्रमामध्ये कोणीही जाऊ नका. मी सांगितलेल्या कागदपत्राची पूर्तता ठेवा. आरक्षण महिलांनी आहे त्या ठिकाणी महिलांनी आरक्षणाच्या बाबतीतली पूर्तता ठेवा आणि ज्या ठिकाणी वॉर्ड आहे त्या ठिकाणी आपला एकच वॉर्ड फीस ठेवा. त्याच्याप्रमाणे मला लिहून दिले आहे. त्यानुसार आपण 50% महिला आहे, 57 महिला आहे. आपल्याला ज्या पद्धतीने सन्मान दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण निवडून महापालिकेमध्ये आपला काँग्रेसचा झेंडा, महिला काँग्रेसचा आवाज, ताईंचा आवाज, शिंदे साहेबांचा आवाज हा आपला महापालिकेत. आता आपला प्रश्न जो आहे इलेक्शन लढायचा, आता हा सगळा भाग झाला तुम्हाला इलेक्शनच्या दृष्टिकोनातून तयारी करायचा. पुढचा भाग आला आपल्याला मुद्दे कोणते मांडायचे. आता मी प्रत्येकाला रोज व्हॉट्सअपला पाठवते. चिंतन शिबिर जे झालं ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने चिंतन शिबिर झालेलं आहे. त्याचे मुद्दे तुम्हाला पाठवा लागलेले ते मुद्दे ध्यानात घ्या. ते मुद्दे तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्या पुढे ठेवायचे. आता प्रभागातले नवीन आलेले पदाधिकारी, माझी नगरसेविका असतील, आज प्रथमतः तातडीची मीटिंग बोलवली आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आपला आगामी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाढलेला आहे. तेव्हाच नुकतीच आपली वॉर्ड रचना झालेली आहे. वॉर्ड रचना झालेली असताना आता तुमच्यापुढे प्रश्न पडला असेल की अजूनपर्यंत आपलं आरक्षण झालेलं नाही आहे, मग आम्ही कसं काही कामाला. पण आज आपण महिला कुठं मागे नको, कारण आपल्याला 50% आपल्याला राजीव गांधींनी 50% महिलांना अधिकार दिलेला आहे, आपला सन्मान केलेला आहे. पण महापालिका आता 57 आपल्या महापालिकेत जाणार आहे. 113 वॉर्ड त्याच्यामध्ये 57 महिला आपल्या. आता प्रभाग जे झालेले 30 प्रभाग 126 आपले वाढनुसार 4 प्रभाग 13 त्या याच्यात महिला 50% संघाने 57 महिला आपल्या महापालिकेत. आता मी मीटिंग काढल्यानंतर की आज दुपारी चॅनलला ते डिक्लेअर केलेलं आयुक्तांनी की 1 महिनाखेरपर्यंत आरक्षण डिक्लेअर केलं. पण आरक्षणात काही प्रॉब्लेम नाही आहे. मग या ठिकाणी एक महिला राहणारच कंपल्सरी. एक प्रभागामध्ये प्रत्येक राहणार. आरक्षण जिथं असेल ज्या पद्धतीने असेल त्या ठिकाणी महिला काही दोन महिला येतील. एक रेग्युलर आणि ज्या ठिकाणी आरक्षण असेल त्या ठिकाणी जरी महिला असेल तर त्या ठिकाणी 2 महिला 1 पुरुष येईल. पण महिला ही कंपल्सरी सगळीकडे येते राहणार. ओपनमध्ये सगळ्या ओपनमध्ये राहणार. आरक्षणामध्ये ज्या महिला असतील त्या महिला आपण त्या ठिकाणी घालूयात, त्याचा काही प्रश्न नाही आहे. पण सुरुवात करताना आपण त्यासाठी आपण इच्छुक महिला, आता प्रभाग रचना तुम्ही सगळ्यांनी बघितलेली नसेल, बघितली अजून अभ्यास नसेल तर तुम्ही बघून घ्या, घरच्यांशी बोला. आणि ज्यांना आरक्षण आपल्या महिला ज्या ठिकाणी प्रभाग नवीन प्रभागाची नावं तुम्ही घातलेली आहे त्या नवीन प्रभागामध्ये ज्या ठिकाणी आपण इच्छुक आहात, आपण सक्षम आहात निवडून येण्यासाठी. किंवा एक वेळेस काय होतं तुम्ही राहता त्याच्या शेजारचा प्रभाग असतो, त्या प्रभागामध्ये तुमचं वर्चस्व जास्त असतं. आपण जर एक प्रभाग बघतो बाजूला एक प्रभाग असतो तिथे सुद्धा काहीतरी तुमचं वर्चस्व असतं. पलीकडच्या प्रभागामध्ये डाव्या बाजूच्या प्रभागामध्ये तुमचे नातेवाईक समाज असतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.